हिंगोलीमध्ये दिवसाढवळ्या सोने चांदी व्यापाऱ्याला चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलाय। या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी तब्बल 30 लाख रुपयांचे चोरीचे सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत। 30 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापडसिगी ते लोणार महामार्गावरील धानोरा शिवारात एका सोने चांदी व्यापाऱ्याला भर दिवसा चाकूच्या धाकावर लुटण्यात आले होते। दरोडेखोरांनी व्यापाराजवळील सोने चांदीचे दागिने लुटून पळ काढला होता। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांना तात्काळ तपासाचे आदेश दिले। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा परिसरातून सोने चांदी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 2 आरोपींना अटक केली। पुढील चौकशीत या दरोड्यात सहभागी असलेल्या एकूण 6 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत दरोड्यात चोरीस गेलेले सुमारे 30 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलम रोहन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे, सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के व पोलीस उपनिरीक्षक रवी किरण खंदारे यांच्या पथकाने केली। या संपूर्ण कारवाईची माहिती हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांनी पत्रकार परिषदेला दिली आहे। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली। सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सुनार होता। कापडसिंगी गावामध्ये त्याची दुकान होती। तो राहणारा लोणार रोड लांबनाचा होता। तो संध्याकाळी दुकान बंद। सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सुनार होता। कापडसिंगी गावामध्ये त्याची दुकान होती। तो राहणारा लोणार रोड लांबनाचा होता। तो संध्याकाळी दुकान बंद करून त्याच्या घरी निघाला होता की ते जालना, हिंगोली आणि बुलढाणा बॉर्डरवर 3 चोरटे आले आणि तिथून त्यांनी ते सुनार जे होते ते त्यांच्याकडे जवळपास 17 तोळे सोने आणि 3.6 kg चांदीचे दागिने होते आणि काही कॅश होती। ते सर्व 3 चोर आले आणि त्यांनी त्याला खाली पाडून आणि बॅग घेऊन गेले। त्याच्यानंतर आमची टीम सक्रिय झाली। पोलीस स्टेशन, LCB सर्वांची वेगवेगळी टीम करण्यात आली। त्यांनी गोपनीय माहिती काढली आणि 48 तासाच्या आत ते प्रत्येक चोराच्या आपल्याला डिटेल्स मिळाले। त्याच्यानंतर 12 तासामध्ये सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यानंतर आरोपीकडून जे काही रिकव्हरी होती 100% रिकव्हरी करण्यात आलेली आहे। सर, हे जे तपास अतिशय कौतुकास्पद लागलेला आहे, याला काय रिवॉर्ड वगैरे वेगळे पण असं काय आहे? डेफिनेटली जे आमची टीम लागलेली होती त्यांना चांगला रिवॉर्ड दिले जाईल आणि त्यांना भविष्यामध्ये अशीच कामगिरी करत राहावी ह्याच्यासाठी पण त्यांना प्रोत्साहन दिले जाईल। जे काही चोरी झाली त्याच्यामध्ये पण तपास करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्याच्यामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जे तिकडे कर्मचारी वगैरे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करण्यात येईल। सर, आपण आता पोलीस भरती संदर्भात सांगितलं, तर कशा पद्धतीने पोलीस भरती 11 फेब्रुवारीपासून सुरू आहे। दररोज जवळपास 1000 कॅन्डिडेट्स बोलवता जाईल। प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक प्रक्रिया जी आहे तो पूर्णपणे पारदर्शी आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाच्या पर्सनल इंटरसेप्शन आक्षेप वगैरे नाही आहे। कोणीही पर्सनल त्याच्यात कम्प्लिटली टेक्नॉलॉजी बेस्ड आहे। CCTV कॅमेरे लावलेले आहेत। व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल प्रत्येक इव्हेंटचा आणि RFID टेक्नॉलॉजीचा यूज करता येईल। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणीही आमिषाला बळी पडू नका, कारण कुठलेही अधिकारी याच्यात त्यांच्या पर्सनल इंटरफेरन्स करू शकत नाही। जे काही तुमच्या तयारी आहे, जे काही तुमची टॅलेंट आहे त्याच्या बेसिसवर तुमच्या भरतीमध्ये तुम्हाला मार्क्स मिळतील।